नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनल संच खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचारीबाबत आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे पाहण्याला सुरू करूया. कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदलीबाबत ग्रामविकास विभागामार्फत दिनांक 4/11/25 रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व यांच्या प्रती परिपत्रक सादर करण्यात आले आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले की सन 2025च्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेदरम्यान बहुतांश न्यायालयीन प्रकरणे ही संबंधित जिल्हा परिषदांनी विहित मुदतमध्ये अवघड क्षेत्र घोषित न केल्याने बदलीकरिता पात्र तसेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्यांमध्ये अचूकता नसल्याने तसेच रिक्त पदांची माहिती अचूक न भरल्या कारणाने उद्भवलेली आहे. या सर्वांचा परिणाम स्वरूप बदली प्रक्रिया दिनांक 31/5/25 पर्यंत पूर्ण झालेली नाही. विविध न्यायालयीन प्रकरणास सरकारला समोर जावे लागले. तसेच जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 25 बाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका तसेच अन्य याचिकावर माननीय न्यायालय मुंबई यांनी दिनांक 23/9/25 रोजी दिलेल्या न्यायालयीन निर्णयामध्ये प्रधान सचिव ग्रामविकास यांनी सन 26-27च्या बदली प्रक्रियेमध्ये विलंब होणार नाही याकरता आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याबाबत त्याचबरोबर दिनांक 7/11/24 रोजीच्या पत्रामध्ये यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचे वेळापत्रक देखील उचित सूचना निर्गमित करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. अतिरिक्त सूचना पुढीलप्रमाणे माननीय न्यायालयाने दिलेले निर्देश व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 बाबत नमूद वस्तुस्थिती विचारात घेता जिल्हा परिषद शिक्षकांच्या यापुढील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिनांक 7/11/24 रोजीच्या पत्रानुसार विहित करण्यात आलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच दिनांक 18/6/24 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेकरिता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सक्षम प्राधिकारी असणार आहे. तसेच तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्याकरिता मे विन्सेस IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी प्रत्येक जिल्हा परिषदकरिता आवश्यकनुसार समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच विहित वेळापत्रकानुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची असणार आहे. तसेच सर्व जिल्हा परिषदांनी मे विन्सेस IT सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याशी परस्पर समन्वयाने विहित वेळापत्रकानुसार विहित केलेल्या टप्प्यानुसार पुढील बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच बदली प्रक्रियेमध्ये विलंब झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित जिल्हा परिषद यांची असेल याची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धन्यवाद.